सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने आपले तक्रार पोर्टल व माय सोलापूर ॲप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या माध्यमातून नागरिकांकडून नोंदवलेल्या तक्रारींचे संबंधित विभागातील मुदतीत निवारण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार देण्यात आले आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या आपली तक्रार पोर्टल माय सोलापूर ॲपवर नागरिकांकडून प्राप्त तक्रारी निर्धारित वेळेत निकाली न काढल्याबद्दल विविध विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंड आकारण्यात आला आहे। 20 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आढाव्यात या कर्मचाऱ्यांकडे एकूण 41 तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळले। या संदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात येते की काही कर्मचारी तक्रारींचा निपटारा न करता त्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवत असल्याचे तसेच दंडात्मक कारवाईच्या दिवशी तक्रारी ट्रान्सफर केल्याचे आढळून आले। 20 नोव्हेंबर रोजीच्या आपल्या तक्रार पोर्टलवरील पेंडिंग आफ्टर टाइम अहवालानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळून आले। त्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये प्रशिक बडोळे 5,000 रुपये, परशुराम बोमकट्टी विभागीय कार्यालय 5 दंड 2,000, सुफियान पठाण अतिक्रमण विभाग दंड 500, सूरज ढवळे विभागीय कार्यालय क्रमांक 5 दंड 500, संजय पाटील विभागीय कार्यालय क्रमांक 5 500 रुपये, इर्शाद जरतार नगर अभियंता कार्यालय 500 रुपये, इम्रान बागवान नगररचना विभाग, प्रमोद गोविंदवार नगर रचना विभाग दंड 500, येशुदास गायकवाड भूमी व मालमत्ता कार्यालय दंड 500, गणेश काकडे नगररचना विभाग दंड 500, विष्णू कांबळे नगर अभियंता विभाग दंड 500, गणेश साखरे नगर अभियंता विभाग दंड 500 आणि हारून सिद्दीकी नगर अभियंता विभाग दंड 500। नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करणे, तक्रारी प्रलंबित ठेवणे, केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळेत अद्ययावत न करणे या कामकाजातील निष्काळजीपणाच्या कारणास्तव उपरोक्त सर्व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56(2) ड नुसार आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे।